या गुड आफ्टरनून. टोकन ठेवा आणि बसा. किती टोकन नंबर तुमचा? बर. पुन्हा तुम्ही ओके प्रॉपर आहे नगरच्या राक्षसवाडी बुद्रुक. गावाच्या नावाचं काही वैशिष्ट्य आहे का? आख्यायिक आहे. तिथे एक देवी होती. त्या देवीने काय गावातले राक्षस मारले फार पूर्व वर्षापूर्वी आणि त्या देवीला रक्षाई असे नाव पडले आणि त्या देवीच्या नावावर गावाचं नाव राक्षसवाडी असं आहे. असे आख्यायिक आहे. बर. बुद्रुक आहे तुमचं बरोबर? हो सर. काय असतं बुद्रुक म्हणजे? बुद्रुक आणि खुर्द जर सेम गावाचे नाव असेल त्याचं जे थोरलं गाव आहे त्याला बुद्रुक म्हणतात, म्हणजे धाकटे गाव आहे त्याला खुर्द असेल. बर ठीक. तुम्ही महात्मा फुले कृषी विद्यापीठातून ग्रॅज्युएशन केलं बरोबर 2017 मध्ये. आता 2026 आहे. जवळपास एक 9 वर्षाचा कालावधी आहे. काय केलं या 9 वर्षांमध्ये? सर मी 18 पासून अभ्यासाला सुरुवात केली आणि नंतर 2 वर्ष लॉकडाऊन पडल्यानंतर मी घरची शेती केली पूर्ण आणि परत 21 पासून पुन्हा परीक्षा देत होतो. आतापर्यंत मुख्य परीक्षा 9 मुख्य परीक्षा दिल्या आणि आता नुकतेच माझं ग्रामपंचायत अधिकारी म्हणून झाले. ग्रामपंचायत अधिकारी. याचं नाव काय होतं बरं आधीचं? ग्रामसेवक. ग्रामसेवक. ओके. सो तुम्हाला आता 3 पद आहेत समोर. कुठल्या पदावर काम करायला आवडेल तुम्हाला? कृषी उपसंचालक. तालुका कृषी अधिकाऱ्याची काय कर्तव्य असतात? तालुका कृषी अधिकाऱ्याचे जे केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या ज्या कृषी विषयक योजना आहेत त्या योजनांची काटेकोर अंमलबजावणी करणे, आपल्या वरिष्ठांकडून जे आदेश घेऊन जे आपल्या कनिष्ठांना आदेश देऊन ते काम चांगलं करून देणे. आता बघा महात्मा फुले कृषी विद्यापीठ जे आहे त्यांनी बरेच रिसर्च केलेले आहेत. ओके. आणि त्याच्यातून बरेचसे वाण विकसित केलेले आहेत किंवा काही प्राण्यांच्या प्रजाती वगैरे ज्या आहेत त्यातली काही उदाहरणं देऊ शकतो का? 3 जे आहेत तर त्या वाणांसंबंधी आणि 3 जे आहेत ते प्राणी प्रजाती संबंधी. सर फुले त्रिवेणी ही गायची संकरित जात केली आहे. त्यामध्ये 25% गीर, 25% जर्सी आणि 50% एचएफ या गायचा त्रिवेणी संगम करून त्याला फुले त्रिवेणी असे नाव दिले आहे. सर गायमध्ये अजून सायवाल गायमध्ये त्यांनी आता नुकताच पुणे कृषी महाविद्यालय प्रयोग चालू केला. त्यामध्ये त्या गायमध्ये उच्च फॅट दर्जा वाढवण्यासाठी प्रयत्न चालू आणि सर वाहनांमध्ये सांगितलं तर कांद्याच्या फुले सफेद आणि फुले समोर हे प्रसिद्ध वाण आहे. तुम्ही जे कोर्सेस केले बघा GCC काय फुल फॉर्म आहे याचा? गव्हर्नमेंट कॉम्प्युटर कोर्सिंग टायपिंग बेसिक कोर्स. बर ठीक. आता बघा वेगवेगळे टर्म्स आहेत आणि वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीचा शेतीच्या बाबतीमध्ये वापरल्या जातात. त्याच्यामध्ये एक येतो बघा हायड्रोपोनिक्स. काय असतं ते? हायड्रोपोनिक्स म्हणजे सर मातीशिवाय पाण्यात शेती करणे. AI जे आहे आजच्या डेटमध्ये AI जे आहे ते कुठं वापरलं जात आहे का बरं? हो सध्या सर AI शुगर केन मध्ये सध्या. शुगर केन सोडून सांगा. शुगर केन सोडून शेती सोडून का सर? शेतीचा शुगर केनचा जो प्रयोग आहे बरं सर आता तो जग जाहीर झाला आहे. ते सोडून कुठं AI दुसरीकडे वापरला? अजून अनेक ठिकाणी प्रयोग करायचा चालू आहे. अजून सक्सेसफुल कुठं प्रयोग देशामध्ये उसातला यशस्वी झालेला आहे. ओके. याच्यासाठी काही फंडिंग दिलंय का महाराष्ट्राने AI साठी? 500 कोटी रुपयाचं नुकतंच 2024-25च्या बजेटमध्ये मंजूर केलं आहे. बर ठीक सर. हॉबीज कोणत्या तुम्हाला? सर माझे हॉबी म्हणजे छंद तसा एवढा विशेष नाही पण कॅलिग्राफी आवड आहे मला. कॅलिग्राफीची. कॅलिग्राफी मधून तुमच्या पर्सनॅलिटीवर काही इम्पॅक्ट झाला तर तुम्हाला? नक्कीच. कारण मला कॅलिग्राफी करताना अत्यंत सूक्ष्म निरीक्षण लागतं. चांगले जबाबदारी काढावं लागतं. ऑब्झर्वेशन चांगलं लागतं. एकाग्रता चांगली लागते आणि पेशन्स लागते. या तिन्हीचा प्रश्न चांगला उपयोग आहे सर. मायक्रो आणि मॅक्रो न्यूट्रिएंट्स जमिनीसाठी असतात. डिफरन्स सांगाल मला आणि कोणते आहेत ते पण सांगा. मॅक्रो न्यूट्रिएंट जे आहेत सर त्याला 5 ml पर ग्रॅमपेक्षा जे जास्त लागतात त्याला मॅक्रो म्हणतात आणि मायक्रो न्यूट्रिएंट जे 0.5 पेक्षा जे कमी लागतात त्याला मायक्रो म्हणतात. मॅक्रोमध्ये सर प्रायमरीमध्ये NPK आणि सेकंडरीमध्ये CMGS आणि सर मायक्रोमध्ये फेरस, आयर्न, बोरॉन आणि मॅंगनीज. ही जी डिफिशियन्सी आहे न्यूट्रिएंट्स मधली ती फुलफिल करण्यासाठी आपण फर्टिलायझर्स वगैरे यूज करतो. त्यामध्ये मग
केमिकल फर्टिलायझरचा यूज ओव्हरडोस होतो. तर तुम्ही अधिकारी म्हटल्यानंतर हे शेतकऱ्यांमध्ये कसा अवेअरनेस पसरावा, जेणेकरून तुम्ही बघितलं असेल, तुम्ही स्टॅटिस्टिक्स सांगू शकाल? पहिल्यांदा मला स्टॅटिस्टिक्स सांगा. हो सर. त्यानंतर सर, अधिकारी युरिया सांगतो सर. सर, युरियाचा 75% वापर भारतात 75% युरिया सर्वाधिक वापर युरियाच होतोय. त्यातला फक्त 25% युरिया शेतीला म्हणजे पिकाला उपलब्ध आहे. उरलेला 50% वाया जातो. जो फर्टिलायझर वर्षच आहे सर. त्याला युरियाला सर्वात जास्त सबसिडी असल्यामुळे युरियाचा सर्वाधिक वापर आहे. त्यासाठी गव्हर्नमेंटने काही इनिशिएटिव्ह घेतले? हो. गव्हर्नमेंटला माहिती आहे हो ना? सर. कोणत्या इनिशिएटिव्ह? सल्फर कोटेड युरिया आणि निम कोटेड युरिया आणलाय आणि त्याचा कमीत कमी वापर होण्यासाठी 50 किलोची जी बॅग आहे ती 85 किलो मध्ये आलेली आहे. अच्छा. तुम्ही ऑफिसर झालेत, ऍग्रिकल्चर ऑफिसर, काय चेंजेस, कसं बदलावणार, अवेअरनेस कसं वाढवणार? केंद्र आणि राज्य शासनाच्या ज्या योजना आहेत त्या ज्या आपण योजना अंमलबजावणी करताना शेतकऱ्यांना जे शेती शाळा आहेत, मार्गदर्शन शिबिर आहेत, कमी खताचा वापर कसा करावा, आधुनिक शेतीत कसा वापर करावा, उत्पादन खर्च कसा कमी करता येईल यासाठी अवेअरनेस वाढवायचं. आता होत आहेत हे पद? आताही होत आहेत, पण माझ्याद्वारे मी अजून चांगल्या पद्धतीने आता अजून 100 ऍज अ ऑफिसर काय युनिक कराल? असं युनिक म्हणजे सध्या अजूनही 100% शेतीची योजना प्रत्येक शेतकऱ्याला लाभार्थ्याला पोहोचत नाही. जितक्या लाभार्थ्या आणि त्याचा मूळ कारण आहे सर, अनेक शेतकऱ्यांची खातेपोड झालेली नाही. ते महसूल अधिकाऱ्यांशी चर्चा करून खातेपोड करून 100% केंद्र आणि शासनाच्या योजना देण्याचा प्रयत्न. अच्छा. तुम्हाला C3, C4 प्लांट्स माहिती? हो सर. सांगू शकता? C4 मध्ये सर ऊस, मका आणि ज्वारी आहे सर. मला तुम्ही 4 पॉइंट्स मध्ये सांगा की तुम्ही रावेमधून काय बेनिफिट्स जे होते तुम्हाला, जे की तुम्ही पुढे चालून त्याचा वापर सोसायटीच्या बेनिफिटसाठी करू शकाल. तुम्हाला झालेला बेनिफिट सोसायटीच्या सर, बेनिफिटसाठी. मी तिथं संवेदनशीलता थोडीशी माझी गुण त्यावर झाला. कारण तिथे नुकत्याच एका आत्महत्या केलेल्या महिला होत्या. त्या आमच्या ग्रुपने त्या महिलेच्या कुटुंबाला जेवढं शेतीबद्दल आम्हाला स्वतः आम्ही त्यांच्या काम केलं. त्या कामातून आम्हाला बऱ्यापैकी आम्हाला जाणीव झाली. दुसरा बद्दल पण संवेदनशीलता 1. 2. दुसरा सर आम्हाला नेतृत्व गुण झाला. मी आमच्या ग्रुपचा लीडर होतो सर रावेमध्ये. आणि त्याचा यूज तुम्ही सोसायटीच्या सर नक्कीच लोकांना एकत्रित आणून शेती शाळा करून लोकांना कसं मार्गदर्शन करता येईल, त्याला योजना कशा राबवायला यासाठी माझा नेतृत्व गुण झाला होता. किती शेती तुमच्याकडे? 6 एकर. काय असतं नाही तिच्यात? सध्या 3 एकर ऊस आहे आणि 3 एकर जिरायती असल्यामुळे त्यात फक्त सेंद्रिय पीक असतं. कुठल्या पदावर आहेत बरं तुमचे दोघं? दुसरा भाऊ राज्य उत्पादन शुल्क पोलीस आहे आणि दुसरा बंधू तो अन्वेषक आहे सर. ओके ओके चालेल. बेस्ट ऑफ लक. काही नाही.